Good morning all of you. Welcome to our crop science lecture. In previous lecture we see the morphology of plant. In those lecture we already seen the morphology of root and the morphology of stem. So in this lecture we discuss regarding the morphology of leaf. In this lecture we discuss what is meant by leaf, which are the parts of leaf, what are the functions of leaf, what are the modification of the leaf for various purpose. So this point will be covered in this lecture. Let's start what is meant by leaf. So leaf is a thin expanded green structure. The green color of the leaf is due to presence of chlorophyll. Chlorophyll is present in the leaf. Due to this, the color of leaf is green. It is the exogenous in origin and it is borne on the stem at the node. An axillary bud is often present in axil of each leaf. It has limited growth. It does not possess a apical bud or regular growing point. So these are the characteristics of the leaf. तर लीफ म्हणजे काय, तर लीफ कसं असतं हे आत्ता आपण पाहिलेलं आहे. लीफ हे थिन असतं म्हणजे पातळ असतं, एक्सपांडेड म्हणजे पसरट असतं आणि त्याचबरोबर हिरव्या रंगाचं असतं. पानाला जो हिरवा रंग आहे त्याचं कारण पानामध्ये क्लोरोफिल हे कंटेंट असतं आणि त्या क्लोरोफिलमुळं त्या पानाला हिरवा रंग येतो. तर पान हे आपल्याला आपण काल स्टेममध्ये पार्ट पाहिलेले आहेत की स्टेममध्ये नोड असतं, इंटरनोड असतं. तर नोडच्या ठिकाणी पान काय होतं, डेव्हलप होतं. ह्याला लिमिटेड ग्रोथ असते, म्हणजे जसं स्टेम असतं, स्टेम हे वाढत जातं, तसं लीफ हे ठराविक स्टेजपर्यंत किंवा ठराविक आकारमानापर्यंतच ते वाढतं. ते झाडांवर डिपेंड असतं. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या झाडांची, वेगवेगळ्या वनस्पतींची पाने ही वेगवेगळी असतात आणि त्या झाडाचं जे एवढं पान असतं ते एकसारखीच पानाची ग्रोथ हे सर्व पानांचीही होत असते. म्हणून त्याला म्हटलं इट हॅज लिमिटेड ग्रोथ, म्हणजे त्या झाडाच्या पानांची जेवढी साईज असते तेवढ्याच साईजचं पान होत असतं. कोणतंही पान हे मॅच्युअर स्टेजला वेगवेगळ्या साईजचं होत नाही. तर या इमेजमध्ये तुम्हाला लीफचं डायग्रॅम दिसू शकते, ज्याच्यामध्ये लीफचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसं की लॅमिना असेल, त्याचबरोबर अपेक्स असेल, मार्जिन असेल, वेन्स असतील, त्यानंतर पेटिओल असेल, त्यानंतर नोड असेल. तर हे काय झाले आहेत, लीफचे पार्ट झालेले आहेत. In this image you also seen the different parts of the leaf such as stem on which the leaf is originate or develop. After that the leaf and stem is attached by this particular organ and that organ is called as petiole. आपल्याला माहिती आहे स्टेमच्या नोडपासून लीफ ओरिजिनेट होतं किंवा डेव्हलप होतं. स्टेमला आणि लीफला जोडण्याचं काम एक अवयव किंवा एक ऑर्गन करत असतो, ज्याला आपण काय म्हणतो, पेटिओल, ज्याला आपण मराठीमध्ये देठ असे म्हणतो. तर या देठचं काम काय असतं की ते त्या ल्यूजलाच त्या स्टेमशी काय करतं, अटॅच करतं. त्यानंतर बेस, लॅमिना और ब्लेड, द सरफेस एरिया ऑन विच द वेन्स और different secondary veins are present, that surface area is called as blade or lamina. Then primary vein, secondary vein, leaf margin and apex. So this is the part of leaf. तर लीफचे पार्ट बघायला गेलं तर स्टेमच्या जवळ किंवा स्टेमच्या सगळ्यात जवळ जो असतो तो असतो पेटिओल. त्या पेटिओलला लीफचा जो सरफेस एरिया आहे, ज्याला आपण लॅमिना म्हणतो किंवा ब्लेड म्हणतो, तर तो अटॅच असतो. त्या लॅमिनावर किंवा ब्लेडवर वेन्स असतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वेन्स असतात, ज्याला मराठीमध्ये आपण शिरा असे म्हणतो, तर त्यांचं काम काय असतं की जे ट्रान्सलोकेशनचं किंवा कंडक्शनचं, मग ते ब्लड असो किंवा अदर ज्या गोष्टी असतात त्याचं कंडक्शनचं आणि ट्रान्सलोकेशनचं जे काम करतं तो कोण करत असतं, वेन्स. त्याचप्रमाणे लीफमध्ये सुद्धा वेन्स असतात. मग त्या दोन प्रकारच्या असतात, एक प्रायमरी वेन्स आणि सेकंडरी वेन्स. प्रायमरी वेन्स म्हणजे जे सेंट्रलला ते तुम्हाला दिसू शकते की सेंट्रलला जी वेन असते किंवा सेंट्रल वेन जी असते त्याला आपण प्रायमरी वेन म्हणतो आणि ह्या सेंट्रल वेनपासून दुसऱ्या वेन तयार झालेल्या असतात, ज्याला आपण सेकंडरी वेन असे म्हणतो. पानाचा जो कडेचा भाग असतो, कडेचा, त्याला काय म्हणतो आपण, लीफ मार्जिन असे म्हणतो आणि जे टोक असतं, जे निमुळतं असतं, त्याला आपण
अपेक्स असं म्हणतो. सो these are the parts of leaves such as petiole, base, lamina, leaf margin, primary vein, secondary vein and apex. These are the parts of leaves. In this image also the parts of leaf are given such as blade or lamina, petiole, then midrib, vein, small veins. Small veins is it means secondary veins, or primary vein is a central midrib. So these are the different images which show the different parts of the leaf such as base, petiole, veins or lamina. Then we discuss regarding the functions of leaf. Manufacturing food through the photosynthesis, gas exchange, protection, water transportation. So these are the functions of leaf. जे लीफ आहे ज्याला आपण प्राईम ऑर्गन म्हणू शकतो आपण प्लॅन्टचा, कारण त्याच्यामध्ये फूड सिंथेसिस होत असतं. आपल्याला माहीत आहे की कोणत्याही सजीवाला त्याच्या वाढीसाठी, त्याच्या रिप्रोडक्शनसाठी फूडची गरज असते आणि ते अन्न प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तयार होत असतं. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की वनस्पती ज्या असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि बाकीचे जे असतात ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात. तर लीफमध्ये जे अन्न तयार होण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्णपणे पानांमध्ये होत असते, ज्या प्रक्रियाला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. सो द प्रोसेस by which the food is synthesized in the leaf, that process is called as photosynthesis, and this prime process or this photosynthesis is carried in leaf region. So the main function of leaf or the main function of leaves is food synthesis through photosynthesis. After that, gas exchange, this is also an prime function of leaf. After that, protection. We know that there is the modification in parts for specific purpose, and for protection purpose the leaf is modified into thorn. So that modification is occurred for the protection purpose. Then water transport. So these are the different functions which are carried out due to the leaf or in the leaf. तर आपण ह्या लीफचे फंक्शन पाहिलं, जसं की फोटोसिंथेसिस हे महत्त्वाचं त्याचं फंक्शन आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाशसंश्लेषणाद्वारे या पानांमध्ये, वनस्पतीच्या पानांमध्ये वनस्पतीचं अन्न तयार होतं. त्याचबरोबर गॅस एक्सचेंज हे देखील महत्त्वाचं फंक्शन आहे. त्याचबरोबर प्रोटेक्शन, म्हणजे आपल्याला माहीत आहे की प्रत्येक पार्ट याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत असतात आणि ती मॉडिफिकेशन वेगवेगळ्या कारणांसाठी होत असतात. कारण आपण स्टेममध्ये पाहिले, रूट्समध्ये पाहिले, त्यामध्ये जे मॉडिफिकेशन झालं ते फूड स्टोरेजसाठी झालं असेल, प्रोटेक्शनसाठी झालेलं असेल किंवा प्रोपोगेशनसाठी झालेलं असेल. तर अशा प्रकारे लीफमध्ये सुद्धा काही मॉडिफिकेशन होतात जे त्या प्रोटेक्शन करण्यासाठी, म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या लीफचं काय झालेलं असतं, मॉडिफिकेशन झालेलं असतं. देन अनदर इम्पॉर्टंट पॉईंट इज वेनेशन. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये जशा शिरा असतात, वेन्स असतात, आणि त्या वेन्सचं काम काय असतं की ब्लड सर्क्युलेशन. त्या ब्लड सर्क्युलेशन जे होत असतं आपल्या प्रत्येक पार्टमध्ये ते वेन्समुळं होत असतं. त्याच प्रकारे वनस्पतींच्या पानामध्ये पण वेन्स असतात. आपण पाहिलं आहे की प्रायमरी वेन्स, सेकंडरी वेन्स. जी सेंट्रल मिडरिब असते त्याला आपण प्रायमरी वेन असे म्हणतो, आणि त्यापासून ज्या उपशाखा म्हणू किंवा दुसऱ्या शिरा तयार होतात त्याला आपण सेकंडरी वेन्स असे म्हणतो. आणि या वेन्सची जी अरेंजमेंट असते, या वेन्सची जी अरेंजमेंट असते त्याला आपण वेनेशन असे म्हणतो. इथे तुम्हाला दोन इमेज दिसतात. एका इमेजमुळे ज्याला आपण रेटिक्युलेट असे म्हटलं आहे, याचा अर्थ नेटवर्क. एक जाळं तयार झालेलं असतं, ह्या शिरांचं काय झालेलं असतं, जाळं तयार झालेलं असतं. आणि अशा प्रकारच्या वेनेशन जर असेल तर त्याला आपण रेटिक्युलेट वेनेशन असे म्हणतो. ऑपोजिटला पॅरलमध्ये काय होतं की प्रत्येक म्हणजे एव्हरी वेन्स आर पॅरल टू इच अदर ऑन लीफ लॅमिना. लीफ लॅमिना किंवा ज्याला आपण लीफ ब्लेड म्हणतो, ज्याच्यावर वेन्स असतात, ह्या वेन्स एकमेकांना समांतर असतात.
तर सिरियलमधले जी पानं असतात, जेणेकरून तुम्ही सॉर्गम बघितलं, राईस बघितलं, त्याच्यामधले जी पानं असतात त्याच्यामधलं जे शिरं असतात ते एकमेकाला कशा असतात, पॅरलल असतात, समांतर असतात. आणि रेटिक्युलेटमध्ये काय असतं की त्यांचं नेटवर्क तयार झालेलं असतं, एक जसं जाळं असतं ज्याच्यामध्ये कोणताही धागा एकमेकांना विणल्यासारखं असतो. तिथं एक ठराविक असं इथं जसं पॅरलल सिस्टीम असतं, याच्यामध्ये कशाही प्रकारचे पॅरलल सिस्टीम नसते. इरेग्युलर वेन्स काय झालेले असतात, स्कॅटर झालेले असतात त्या लिफ लॅमिनावर, आणि ज्याला आपण रेटिक्युलेट असे म्हणतो. तर प्रत्येक वनस्पतींची पाने वेगवेगळी असतात आणि त्यामध्ये जी वेन्स असतात, जो पॅटर्न असतो तो सुद्धा वेगवेगळा असतो. तर या स्लाईडमध्ये आपण वेगवेगळे वेनेशनचे प्रकार बघू शकतो, जसं की आर्क्वेट, ज्याच्यामध्ये जे अपेक्स असतं त्या अपेक्सला त्या शिरा कशा असतात, ओवळलेल्या असतात. म्हणजे या पहिल्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की ज्या शिरा आहेत ते पानाचं टोक असतं त्या पानाच्या टोकाच्या दिशेने काय असतात, त्या डिरेक्शननी वळलेलं असतात. क्रॉस वेनिक्युलेट याच्यामध्ये काय आहे, तुम्ही बघू शकता की आर्क्वेटप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर आहे, फक्त 2 शिरांना छोट्या छोट्या शिरांनी काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. त्यानंतर डायकोटोमोस याच्यामध्ये काय, जे वेन्सचं ब्रँचिंग आहे ते सिमेट्रिकली पेअर्सने झालेलं आहे. लॉन्जिट्यूड असेल. पाल्मेट म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या हातावर शिरा असतात त्याचप्रमाणे लिफमध्ये त्या पॅटर्ननी जर शिरा असेल त्याला आपण पाल्मेट म्हणतो. त्यानंतर पॅरलल, पिनेट, रेटिक्युलेट, रोटेट. सो दीज आर द डिफरंट पॅटर्न्स ऑफ वेन्स. तर वेन्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा प्रत्येक पाण्यामध्ये जी वेनची अरेंजमेंट आहे ती वेगवेगळी असते आणि या स्लाईडमध्ये आपण त्याचे प्रकारसुद्धा पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की टाईप ऑफ लिफ किंवा काइंड ऑफ लिफ. ॲक्च्युअली देर आर 2 टाईप्स ऑफ लिफ सच ॲज सिम्पल लिफ अँड कंपाऊंड लिफ. तर इथे तुम्ही पाहू शकता की सिम्पल लिफ म्हणजे काय, की स्टेम झालं की पेटिओल आणि पूर्ण लिफ. ही जी लिफचं स्ट्रक्चर असतं त्याला आपण सिम्पल लिफ असं म्हणतो. आणि कंपाऊंड लिफमध्ये काय होतं की स्टेमनंतर हा पेटिओल तुम्ही बघू शकता, आणि पेटिओल झाल्यानंतर डिफरंट लिफलेट्स असतात. म्हणजे जी पानं, आता तुम्ही हे इथे पाहू शकता की एक पेटिओल आहे, परंतु त्याला जी पानं आहेत की इथे किती 7 पानं आहेत. ही जी छोटी छोटी पानं आहेत त्याला आपण लिफलेट असे म्हणतो. परंतु सिम्पल लिफमध्ये काय असतं की पेटिओलला एकच लॅमिना हा कनेक्टेड असतो किंवा एकच लिप काय त्यामध्ये कनेक्टेड असतं, त्याला आपण सिम्पल लिप असे म्हणतो. देन इम्पॉर्टंट डेफिनेशन इज फायलोटॅक्सी. व्हॉट इज मीन बाय फायलोटॅक्सी? द अरेंजमेंट ऑफ द लिव्ज ऑन द स्टेम अँड ब्रांचेस, दॅट इज कॉल्ड ॲज फायलोटॅक्सी. तर आपल्याला माहीत आहे की आपण फायलोटॅक्सी स्टडी करतो. मग फायलोटॅक्सी म्हणजे काय, की स्टेमवर किंवा ब्रँचवर त्या लिफची अरेंजमेंट कशी आहे हा जो स्टडी असतो त्याला आपण फायलोटॅक्सी स्टडी असे म्हणतो. मग ज्याच्यामध्ये आपल्याला आपण पाहिलं आहे की सिम्पल लिफ म्हणजे एका पेटिओलला एकच लिफ असतं. फॉर एक्झाम्पल मँगो असेल, सनफ्लावर असेल, तर त्याचे अल्टरनेट फायलोटॅक्सी असते त्याला. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की याचे वेगवेगळे पार्ट आहेत. सुपरपोज म्हणजे काय, डेक्युसेट म्हणजे काय, की ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसू शकतं की इथं प्रत्येक नोडला एक पान असतं. म्हणजे प्रत्येक नोडला एक पान इथं, म्हणजे मँगोचं म्हणजे आंब्याचं झाड तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जे ब्रँच असतं किंवा स्टेम असतं त्याच्या प्रत्येक नोडला एक पान असतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकाच्या वर एक अशा प्रकारे त्या पानांची रचना असते. इथं बघू शकता की खालचं पान आहे त्याच्याबरोबर दुसरं वरचं पान आहे, म्हणजे एकावर एक पानं असतात, परंतु या इथे समांतर पानं असतात. ह्या ठिकाणचे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक नोडला 2 पानं आहेत ज्यांची डिरेक्शन एकमेकाच्या ऑपोजिट आहे. म्हणजे जे सुरुवातीचा फोटो तुम्ही पाहिला तर प्रत्येक नोडला एकच पान आहे, दुसऱ्या साईडला पान नाही. परंतु इथं कसं आहे की एका नोडला 2 पानं आहेत आणि त्यांची जी डिरेक्शन आहे ती एकमेकांच्या कशी ऑपोजिटला आहे. त्यानंतर वल म्हणजे काय, एखादा गोलाकार जसं असतं तसं ते पानांचीच तुम्हाला जी रचना बघितली तर गोल असल्याचे म्हणजे वर्तुळाकार त्याची तुम्हाला संरचना दिसून येते. अशा प्रकारे आपण पानांची अरेंजमेंट पाहिली. आणि त्या म्हणजे आता डेक्युसेट म्हणजे काय, वेन वन पेअर ऑफ लीफ इज प्लेस्ड ॲट द राईट अँगल टू नेक्स्ट ऑर लोअर पेअर ऑफ द लीफ.
कॅलोट्रॉपिस म्हणजे तुम्ही रुई प्रत्येकाने पाहिलेले आहे. तर रुईची पाण्याचे जर स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला कळून येईल की जी लीफ पेअर असते, पानांच्या जो जोड्या असतात त्या एकमेकाला कशा असतात, राईट अँगल असतात आणि तशी रचना असते त्याला आपण डेक्युसेट असे म्हणतो. सुपरपोज म्हणजे काय की वन अबाव द ऑदर, म्हणजे एकावर एक पान असेल, जसं पेरूचं पान असतं, जांभूळ आपण बघितलं आहे, तर त्या झाडाची जर तुम्ही पानं पाहिली तर ते कसे असतात, सुपरपोज्ड असतात, म्हणजे एका पानावर दुसरं पान हे तयार झालेलं असतं. So these are the different phyllotoxy. It means different arrangement of the leaves on the stem, such as alternate, odd pinnate, perfoliate, tripinnate, biopinnate, then opposite, rosette, unfoliate, even pinnate, peltate, trifoliate, and whorl. So these are the different types or different arrangement of the leaves on the branches or the stem. तर अशा प्रकारची फायलोटॉक्सी आपल्याला साधारणतः झाडांमध्ये पाहायला भेटते. फायलोटॉक्सी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ लीफ अरेंजमेंट ऑन द स्टेम ऑर ब्रांचेस. देन सम मॉडिफिकेशन ऑफ द लीव्स. आय ऑलरेडी सेड दॅट फॉर स्पेसिफिक पर्पज, फॉर स्पेसिफिक रिझन, द प्राइम parts are modified into different structure, that is called as modification. So here the leaf is also modified for particular reason. For example, for protection purpose, the leaf is modified into spines, particularly in acacia or ziziphus or xerophytic plants. Xerophytic, it means the plant which are grow in arid zone, that plants are called as xerophytic, and these plants bears thorns or spine like structure which are nothing but these are the modification of the leaves. तर झिरोफायटिक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ॲरिड झोन असतो, जिथं म्हणजे वाळवंटी वनस्पती असतात, ज्या वाळवंटात वाढतात, अशा वनस्पती जर तुम्ही पाहिल्या तर तिथं दिसून येतं की तुम्हाला की जे प्लॅन्ट असतात त्याला बहुतांशी काटे असतात. मग ते काटे काय असतात, तर ह्या लिपचं मॉडिफिकेशन असतं. कशासाठी की जो ट्रान्सपिरेशन असतं वॉटरचं, ते ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्यासाठी असेल किंवा त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय असतं, त्या लिपचं मॉडिफिकेशन काट्यांमध्ये झालेलं असतं. त्यानंतर लिफ टेंड्रिल्स. दिस टाईप ऑफ द मॉडिफिकेशन इज डेव्हलप फॉर सपोर्ट सिस्टीम. तर लिफ टेंड्रिल तुम्ही पाहिलेले असतील, तर लिफ टेंड्रिल हे सुद्धा लिफचं काय मॉडिफिकेशन आहे, ते पर्टिक्युलरली सपोर्टिंगसाठी ह्या लिफचं काय केलेलं आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर लिफ हुक. याच्यामध्ये पण हुक लाईक स्ट्रक्चर किंवा कॅट स्नेल, जशी मांजराची नखे असतात त्याप्रमाणे त्याचं लिफचं कसं असतं, मॉडिफिकेशन होत असतं. हे कशासाठी की क्लाइम्बिंगसाठी. आपल्याला माहिती आहे की जे मोठं झाडं असतं त्याच्यावर बऱ्याच वेळा आपल्याला वेली वाढताना दिसत असतात. मग ह्या वेली ज्या वाढतात त्यांच्या वाढीसाठी हुक्स असतात आणि त्या हुक्स काय करतात, क्लाइम्बिंगसाठी त्या प्लॅन्टला सपोर्ट करतात. त्याला आपण लिफ हुक्स असे म्हणतात. म्हणजे तुमच्या मॉडिफिकेशन लक्षात आलेलं असेल, पहिलं जे मॉडिफिकेशन आहे ते प्रोटेक्शनसाठी झालेलं आहे, म्हणजे थॉर्न्स किंवा स्पाइन्स ज्याला म्हणतो. त्यानंतर दुसरं जे झालं ते सपोर्टिंगसाठी, म्हणजे जे लिफ टेंड्रिल आहे ते कशासाठी असतं की सपोर्टिंगसाठी असतं. लिफ हुक जे असतं ते क्लाइम्बिंग पर्पजसाठी असतं. आणि हे आहे ते फायलोड. आता हे फायलोड म्हणजे काय की इन सम प्लांट्स पेटिओल बिकम फ्लॅट, ग्रीन अँड लिफ लाईक स्ट्रक्चर. म्हणजे पेटिओल जो देठ असतो तो कसा असतो, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की बाकीच्या पेटिओल जर तुम्ही पाहिलं तर नॉर्मल दिसून येतात, परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे, ते पेटिओल म्हणजे जो देठ आहे तो काय होतो, पसरट होतो आणि पानासारखा आपल्याला दिसून येतो. तो जो देठ असतो तोच पानासारखा दिसून येतो, त्याला आपण फायलोड असे म्हणतो. हे कशासाठी की ट्रान्सपिरेशनचा रेट असतो, त्या ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ज्या झिरोफायटिक प्लांट्स असतात, ज्या वाळवंटामध्ये वाढतात, अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये अशा प्रकारचं मॉडिफिकेशन आपल्याला दिसून येतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लीव्ज म्हणजे काय, म्हणजे लीफ कसं असतं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक कसे आहेत हे तर आपण पाहिलंच. त्याचबरोबर आपण महत्त्वाचं लीफची अरेंजमेंट असते, त्याला आपण फायलोटॉक्सी असे म्हणतो. तर ती फिलोटॉक्सीचं आपण डिफरंट पॅटर्न पाहिले. त्याचबरोबर आपण त्या लीफचे काइंड्स पाहिले, लीफचं फंक्शन कसं असतं हे सुद्धा आपल्याला पाहिलेलं आहे. सो दिस पॉईंट्स आर कवर्ड इन दिस लेक्चर.
If you have any type of query or doubt regarding this leaf morphology, please ask me. So now I am stop here. Thank you.